काय झालं मोहिनी? इतके सकाळी सकाळी का फोन केला होता? आर.के. सरांनी त्यांच्या वकिलांना बोलवलंय आईच्या डिवोर्स बद्दलचं काम सुरू करायला. आपल्याला यायला जमेल का असं विचारत होते. जमेल का म्हणजे काय? जमवायचंच. किती वाजता बोलवत आहेत ते? त्यांनी आपल्याला कधी जमेल असं विचारलंय. क्या बात करिये? आरकेला काही शूटिंग बिटिंग नाहीये का? एवढा रिकामा वेळ आहे त्याला आणि आणि त्याच्या लॉयरला पण? नाही म्हणजे मी त्यांना तेच म्हणाले, पण सर म्हणाले मी ऍडजस्ट करतो. इतका मोठा माणूस येतो आणि आपल्यासाठी किती काय काय करतोय. आता आपल्याला मागे हटून चालणार नाही. शालिनी, आता तुला डिवोर्स मिळूनच राहणार. चला रेडी होऊया पटकन. मी सरांना कळवते. काय हो? माणूस नुसता पैशानच नाही, मनानं सुद्धा मोठा असावा लागतो. राघव ऍक्टिंग करता करता मोहिनीच्या खरंच प्रेमात तर नाही ना पडत आहे? अजिंक्यशी बोलू का? काहीच उपयोग नाही. त्याआधी एक कॉल करायला हवा. कितीची वेळ कळू? एक काम कर, दुपारपर्यंत येतो सांग. आता तयार होऊन निघायला तेवढा वेळ होईलच, है ना? हो बरं, मेसेज करते त्यांना. सखी? हा, माझी 12वीतली मैत्रीण आहे. ऍक्च्युली रियुनियन बद्दल बोलायला फोन केला असेल. तुझ्या मैत्रिणीचं नाव तू सखी असं सेव्ह केलंयस का? हा म्हणजे सखी तिचं ओरिजिनल नाव आहे सखी देशमुख. फ्रेंडशिप काय नाव बघून थोडी करतो आपण. माझंही नाव किती ओल्ड फॅशन आहे नाही. आई परत मी बोलले की तुला वाईट वाटतं. बघ ना माझ्यावर कशी डाऊट घेते ही. पिंकी, जाऊ दे ना सर. तू बोल, उचल फोन, बोल. हॅलो. सो हाऊ वॉज द वेडिंग? एन्जॉयड? हो. काय ग इतक्या दिवसांनी फोन केला? काय बरं आहे ना सगळं? अच्छा, अजूनही वॉचवर आहेत का लोक तुझ्या? हो. फाईन. मी हे सांगायला फोन केलाय की मी माझं काम केलंय. आता तुझी टर्न आहे. अच्छा अच्छा अच्छा. चालेल, सांगा तुम्ही ठरवा. भेटायचंय का आपण? नाही, त्याची काही गरज नाही. मला न भेटताही तू तुझं काम करू शकतेस. हो का? अगं पण माझं काम काय ते तर सांग. सांगते ना, नीट ऐक. राघव आणि मोहिनीमध्ये जे काही घडतंय त्याचे डिटेल्ड रिपोर्ट्स मला वेळोवेळी मिळायला हवेत. कळलं? चालेल चालेल, एवढंच ना, त्यात काय. आणि मी तुला फोन करणार नाही, तू मला फोन करायचास. आणि जर तुझा फोन नाही आला तर मी कधीही फोन करेन. आणि त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी माझी नाही. येतंय का लक्षात? अगं तू पण ना. मी नक्की कळवेन तुला. हा, आता बिझी आहे जरा, मी करू तुला नंतर. हो, पण इतकी बिझी राहू नकोस की तुझ्या कामात चुका होतील, कारण ते तुझ्यासाठी चांगलं नसेल. हा चालेल सर, बाय बाय. वेडीच आहे नाही.
झालं काय आता एन्क्वायरी करणार आहेस काय? असं का बोलतेस ती? तिचं नाव पहिल्यांदाच ऐकलं ना, म्हणून तिने विचारलं. सांगितलं ना मी, 12वीतली मैत्रीण आहे माझी. आणि तुला माहितीये का तिचं लग्न झालंय आता, त्यामुळे आम्ही टचमध्येच नव्हतो इतकी वर्ष. अरे पण मला आरकेकडे जायचंय ना, मग आवरा जा. काय करायचं या मुलीचं ना खरंच काही कळत नाही मला. शालू, ए तू आरकेला कळवलंस का? कळवून टाक. मी मेसेज करते त्यांना. ॲडव्होकेट देसाई, मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलंच आहे. प्रतापराव नरसिंग या माणसाशी मॅमचं लग्न झालं. यांच्यासाठी तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स होता आणि या अबिजिव्ह रिलेशनशिपमधनं बाहेर येण्यासाठी त्यांनी 22 वर्षापूर्वी एक पाऊल उचललं. तेही आपल्या मुलींचा जीव वाचावा, त्यांचं प्रोटेक्शन व्हावं यासाठी. तो म्हणजे असं की घरातून पळून जाणं. त्या दिवसानंतर त्या लग्नाला तसा काही अर्थ नाही आहे, हे फक्त ऑन पेपर आहे लग्न. सो हे स्टँड नाही होऊ शकणार. आय एम होपिंग की तुम्ही तुमच्या लिगल एक्सपर्टीज वापराल आणि त्याच्यावर सोल्युशन द्याल आम्हाला लवकरात लवकर. वन मोर थिंग, तो प्रतापराव नरसिंग जो काही माणूस आहे तो गावगुंड आहे. त्यामुळे या सगळ्यांची लवकरात लवकर त्यांच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे. तो यांना थ्रेट देतोय. सो थोडं सिरियस आहे. ही केस प्रायोरिटीवर घ्या आणि त्याचं सोल्युशन द्या. कारण प्रॉब्लेम यांचा असला तरी केस आरकेची आहे.